सो जय शिवाय पब्लिक. कोर जावाची इंटरव्ह्यू प्रिपरेशन सिरीज म्हणजे डे तिसरा आज आहे बरं का. 2 दिवस ऑलरेडी झालेत. तुम्ही जर पहिल्यांदा युट्यूब चॅनलवरती आला असाल, फक्त युट्यूबला जायचंय आणि काहीच नाही करायचं. आधी अँड जावा 2.0, आधी अँड जावा 2.0 जसं सर्च कराल भाई लगेच आपला चॅनल भेटून जाईल. आणि इथे प्लेलिस्ट मध्ये जावा. ही प्लेलिस्ट आपली चालू झाली. आय थिंक 2 व्हिडिओ झालेत. थोडासा लेट झाला व्हिडिओला. 13 दिवसाआधी, 12 दिवसाआधी 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. आज त्याचा तिसरा व्हिडिओ होतोय आणि लगातार येणार आहे. तुमचा सपोर्ट याच्यासाठी पाहिजे. एक लाईक, एक शेअर आणि जय शिवराय कमेंट सुरुवातीला करा. आजचा क्वेश्चन, ब्रेक, कंटिन्यू, रिटर्न या तिघांमध्ये काय डिफरन्स आहे? लय कन्फ्युजन असते पोरांना. ब्रेक कधी यूज करायचा, कंटिन्यू कधी यूज करायचा, रिटर्न. तिन्ही कीवर्ड डीप मध्ये. चला सुरू करू. पहिला कीवर्ड आहे ब्रेक. हा जो ब्रेक कीवर्ड आहे, ब्रेक नावातच आहे ब्रेक. ते ब्रेकअप वेगळं. ब्रेक, ब्रेक म्हणजे थांबा, थांबवा. लक्षात ठेवा, ब्रेकचं काम आहे इट विल एंड युअर एंड युअर लूप. तुमच्या लूपला एंड करतो. आणि इट विल इट विल एंड युअर केस. म्हणजे कुठली केस? स्विच केस स्टेटमेंट माहित आहे ना? स्विच केस स्टेटमेंट मधली केस, त्या केसला एंड करायचं काम आहे. काम याचं आहे. हा फक्त आणि फक्त लूप मध्ये आणि स्विच केस मध्ये इथंच युज केला जातो. बाकी दुसरीकडे कुठंच नाही युज करायचा. ओके. म्हणजे ब्रेक वी कॅन यूज इन लुपिंग स्टेटमेंट अँड स्विच केस स्टेटमेंट इथंच यूज करता येतो भैया. याचं काम आहे लूपला एंड करणं, नाहीतर स्विच केस मधल्या केसला एंड करणं. कळालं? फाईन. आता याला यूज कसा करायचा या प्रॅक्टिकली बघू. इकडे या. आपल्याकडे इथं आपण एक क्लास बनवू. स्टुडंट नावाचा आपल्याकडे क्लास आहे ऑलरेडी. याच्यातच करून कशाला दुसरा क्लास आणि काय. लेट मी रिमूव्ह दिस मेन मेथड अँड चला मेन मेथड घेतली. बघा ब्रेक कसा यूज करायचा. फॉर लूप लावला मी. एक पासून फॉर लूप मी फिरवतोय. आय इक्वल्स टू 1, 1 पासून 10 पर्यंत नॉर्मल. आय प्लस रिअल टाइम यूज सांगणार आहे. जस्ट टू वेट फॉर इट. ओके. सुरुवातीला बेसिक पासून जाऊ. आता मी प्रोग्राम रन केला तर आपल्याला माहित आहे 1 ते 10 आउटपुट येणार आहे. हे लहान म्हणजे मुलाला पण माहिती आहे की अरे हा 1 ते 10 पर्यंत गेला तर 1 ते 10 पर्यंत आउटपुट येणार आहे. 1 ते 10 आउटपुट येत आहे. कारण हा फॉर लूप 1 ते 10 पर्यंत चालतोय. पण तुम्ही जर ब्रेक यूज केला, इथं मी ब्रेक टाकला. लुक ॲट दिस. फॉर मध्ये ब्रेक चालतोय. ब्रेक टाकल्या टाकल्या आय ची व्हॅल्यू 1 आहे, ही 1 प्रिंट होणार. ब्रेक म्हणजे एंड करा. एंड डायरेक्ट 1 प्रिंट होऊन एंड होणार आहे बघ. एक प्रिंट झालं. आय थिंक समथिंग वेंट रॉंग. यार यार यार, हा एरर आताच यायला पाहिजे होता का? ओके, नो प्रॉब्लेम. लेट मी गो टू द अनदर वर्क स्पेस. हा जो प्रॉब्लेम आहे वर्क स्पेस मध्ये काहीतरी ग्लिच आल्यानंतर हा प्रॉब्लेम येतो. लेट मी गो हिअर. फुल स्टॅक 1 ऑक्टोबर. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आला की भाई वर्क स्पेस चेंज करावं लागतं. दुसरा ऑप्शन नाहीये. हा प्रॉब्लेम काही दिवसानंतर ऑटोमॅटिक रिझॉल्व्ह होतो. तुम्हाला जर आला हा, लोड घेत बसायचा नाही. नवीन वर्क स्पेस ओपन करायचा. कसा ओपन करायचा? आता मी दाखवलं. फाईलवर क्लिक करून स्विच वर्क स्पेस दुसरा फोल्डर बनवायचा. त्याच्यात ओपन करायचं. ऑप्शन नसतो या. ऑप्शन नाही, काय करणार. So, नवीन वर्क स्पेस मी ओपन करतोय. तोपर्यंत सगळ्यांना विनंती. भाई आपली आणखीन एक सिरीज चालू आहे, ती म्हणजे जावा फुल स्टॅकची सिरीज आहे बघा. फ्री मध्ये 56 दिवस झालेत. तुम्ही जर नवीन असाल भाई, खतरनाक. पहिल्या लेक्चर पासून चालू करायचंय. आणि कुठपर्यंत 56 लेक्चर काल झाले बघा. 90,000 स्टुडंटने ऍक्सेस केलंय. तुम्ही नाही केलं, काय करताय? कुठे आहेत तुम्ही? काय करताय एक्झॅक्टली? बघा जे ऍडव्हान्स जावाचे कॉन्सेप्ट चालू झालेत, मेथड रेफरन्स, लांबडा एक्सप्रेशन, जावा फीचर्स. खतरनाक यार. आता टॉपिकची नावं द्यायला सुरू केलेत मी ऍडव्हान्स जावामध्ये. कोर जावामध्ये टॉपिकची नाव टायटल मध्ये. सो प्लीज रेफर द टायटल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोराजवळ ही सिरीज शेअर करा. जेणेकरून यार जे अफोर्ड नाही करत फीस त्यांना हेल्प होईल. त्यांना कळेल जावा काय, व्हॉट इज द दुनिया, प्रोग्रामिंगची दुनिया काय, सगळ्यांना कळेल. माझी विनंती सगळ्यांना. आपलं इक्लिप्स ओपन होत आहे. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर यार म्हणजे काय करताय. लवकरच आपल्याला 1 लाखचं टार्गेट पूर्ण करायचं आहे आपल्याला. 1 लाख सबस्क्रायबर्स. प्लीज सगळ्यांना विनंती आहे, सबस्क्राईब. ओके. आणि बाकी पण व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप हेल्प भेटेल. इंग्लिश कसं इम्प्रूव्ह करायचं, परत आयटी मध्ये जॉब मिळवणं किती सोपं आहे हे सांगितलंय मी. फ्रेशर्सनी काय चुका करायच्या नाहीत हे सांगितलंय मी. पण माझ्या मित्राला इंग्लिश येत नव्हतं तरी पण आयटी जॉब मिळाला. काय केलं त्यानं? गावातून आयटी जॉब कसा मिळाला हे सगळं सांगितलंय. परत आयटी जॉब मिळवायच्या ट्रिक्स सांगितल्या आहेत.
सगळ्या गोष्टी पण माहिती आहे बघा. पायथन की जावा काय चूज करू, सगळं आहे रे सगळं. नाही बघा, IT क्लासेस पासून स्कॅम होतोय, सावध राहावा हे सांगितलंय. परत म्हणलं तर खूप साऱ्या गोष्टी इथं आहेत, यू कॅन रेफर दॅट. ओके, तुम्हाला जे जे पाहिजे ते तुम्ही रेफर करू शकता. हे बघा, फ्रेशरची लाईफ कशी असते. परत म्हणलं तर हे बघा, हा व्हिडिओ बघा, फक्त हे करा IT जॉब फिक्स. फिक्स म्हणजे फिक्स. ए बाबा, इक्लिप्स दादा ओपन हो ना लवकर. पोरांना मी इकडे एंगेज करतोय, तू ओपन होशील म्हणलं लवकर. हा झाला. चला, सो वी हॅव टीचर क्लास. चला, कुठला तरी क्लास आहे. अगेन आय एम रायटिंग. ओके. अरे बाबा ये ना. हा आयला. म्हणलं मेन मतलब कसं काय ना, फॉर लूप आय इक्वल्स टू 1, आय लेस दॅन 10, आय प्लस प्लस. आता तुम्ही बघितलं, मी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटल आय केलं आणि मी तर ब्रेक यूज केलं. ब्रेक यूज केलं, राईट. ब्रेक यूज केल्यामुळे हा प्रोग्राम डायरेक्ट एकच प्रिंट होणार आहे, नंतर ब्रेक होणार आहे डायरेक्ट. रन ॲज च्या ऍप्लिकेशन असं रन करा भाऊ, तो एरर द्यायचा नाही. हे बघा, लुक ॲट दिस, कन्सोल इकडे घेतो, आला का रे एक. आला एक, काय एक आला. याने तुमचा लूप एंड केला. 10 पर्यंत जायला पाहिजे होता, पण नाही गेला, एंड केला. आता तुम्ही काय करा, कंडिशन मध्ये याला टाका. कंडिशन नुसार पण ब्रेक होऊ शकता. इफ आय ज्यावेळेस 5 होईल मग ब्रेक करा, त्याच्या आधी नको. आता आयची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा 1 प्रिंट होईल, 2 ला प्रिंट होईल, 3 ला प्रिंट होईल, 4 ला प्रिंट होईल. आयची व्हॅल्यू 5 झाली, डायरेक्ट ब्रेक भाई, डायरेक्ट. डायरेक्ट ब्रेक, लुक ॲट दिस. 5 व्हॅल्यू झाल्यानंतर ब्रेक म्हणजे एंड करा, म्हणजे पर्टिक्युलर कंडिशनला तुम्ही ब्रेक म्हणताय, डायरेक्ट ब्रेक. आता एक एक्झाम्पल आणखी पुढलं बघू आपण. हे बघा, ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही लेट सपोज माझ्याकडे एक ॲरे. ओके, ॲरे मध्ये इंटिजर काही पिन स्टोअर केलेत मी, ठीक आहे. पिन्स. ओके, काही पिन्स आहेत लाईक 1 2 3 4. ओके, देन आय हॅव पिन समथिंग 3 4 5 4 6 7 समथिंग अँड समथिंग समथिंग, असे काही पिन्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, सो दिस इज माय इंटिजर ॲरे, आणि काही पिन स्टोअर केले. मी फॉर लूप लावणार आहे ॲरे वरती. आय विल इटरेट दिस ॲरे. हे बघा, पिन्स डॉट लेंथ पर्यंत जाईल, म्हणजे 4 पर्यंत जाईल हा. आणि मी काय करणार माहिती आहे का, लेट सपोज इथं युजरचा पिन घेणार. हाऊ टू टेक युजर पिन, स्कॅनर करून युजरचा पिन घेणार. स्कॅनर स्कॅनर येस, न्यू स्कॅनर. युजरचा जो पिन असेल तो मी मॅच करणार. मॅच झाल्यावर कशाला पुढे जायचंय, युजरला म्हणणार एंटर पिन. युजर पिन देईल म्हणा, तो पिन मी इंट युजर पिन नावाच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करेल. आला. आणि देन हिअर इथं मी काय करेल, युजर पिन इक्वल इक्वल आपला कोणता पिन आहे, पिन्स पिन्स ऑफ आय. याच्यामध्ये जर मॅच झाला तर आपण डायरेक्ट म्हणू ब्रेक, डायरेक्ट ब्रेक. पिन मॅच झाला, राईट. आता युजरचा कोणता पिन होता ते, आणि इथला कोणता मॅच झाला ते ते तुम्हाला पाहिजे असेल, यू कॅन राईट हिअर, दॅट इज पिन्स ऑफ आय. पिन्स ऑफ आय आपण इथं असं लिहू, मॅच 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 विथ युजर पिन. आणि युजरचा पिन पण कॉन्कॅट करू, एवढा काय लोड घ्यायचा आहे. युजरचा पिन इथं मॅच केला, युजरचा पिन पण इथं टाकू आपण. ठीक आहे, कळालं. ब्रेक करतोय मी. पिन मॅच झाल्या झाल्या ब्रेक करेल, पुन्हा लूप फिरवणारच नाही. बघा, पहिल्यांदा जर मॅच झाला 1 2 3 4 येणं टाकलेला, कशाला पुढे फिरेल, पुढे फिरणारच नाही. इफ यू रन दिस कोड, एंटर पिन युजरला टाकला 1 2 3 4, एंटर. 1 2 3 4 मॅच विथ युजर पिन 1 2 3 4, पहिल्यांदाच मॅच झाला. याने पण हा चेक केला नाही, हा चेक केला नाही, काहीच चेक केलं नाही. का हो? झाला ना मॅच. मॅच झाल्यावर कशाला चेक करायचंय परत. पण युजरने जर टाकला, लेट सपोज 6 6 7 5 6, आता मात्र पहिल्यांदा अनमॅच होतं, दुसऱ्यांदा अनमॅच, तिसऱ्यांदा मॅच झाला. इथंच पिन मॅच झाला. आता पुढं मात्र हा जाणार नाही, याला चेकच करणार. सो कंडिशन सॅटिस्फाय झाली, थांबा, पुढे जाऊ नका. दॅट्स अ ब्रेक. दॅट्स अ ब्रेक. ओके, अँड दिस ब्रेक वी कॅन ऑल्सो यूज इन द स्विच. कसं यूज करायचं स्विच केसमध्ये, लेट्स सपोज तुमच्याकडे स्विच आहे. स्विच मध्ये मी लिहिलं, लेट्स सपोज इथं मी एक स्ट्रिंग नेम, आणि मला युजर कोण नाव घ्यायचंय. सो स्कॅनर आय एम कॉपिंग फ्रॉम हिअर. स्कॅनरला कॉपी करतो. मला युजर कोण व्हॅल्यू घ्यायची. ओके, युजर कोण व्हॅल्यू घ्यायची, तुला तुझं नाव दे बाबा. एंटर युअर नेम. एंटर युअर नेम, तुझं नेम दे. नेम आपण याच्यात रीड करू, SC डॉट नेक्स्ट. नेम येईल आपल्याकडे, हेच नेम मी इथं टाकतोय. जर हे नेम मॅच झालं केस सोबत, केस आहे राम, राम सोबत मॅच झालं, आपण म्हणू हॅलो राम. हॅलो राम. देन बघा, आणखीन एक केस लिहितोय मी. केस मध्ये ब्रेक किती महत्वाचा आहे, 2 3 केस लिहिल्या. राम नंतर श्याम मॅच झालं तर श्याम, हरी मॅच झालं तर हरी. हॅलो श्याम, हॅलो श्याम असेल, हॅलो हरी असेल. लुक ऍट दिस. आता
आणि डिफॉल्ट केस पण लिहून टाकू आपण इथं. डिफॉल्ट केस म्हणजे सगळं चुकीचं झालं तर डिफॉल्ट केस, सगळ्या केस नॉट मॅच नाही झाले तर आपण म्हणू अननोन युजर. युजरच माहित नाही हा कोण आहे. आता बघा मी रन करतो पण ब्रेक नाही यूज केला, काय प्रॉब्लेम होतो बघा. मी नाव टाकलं राम, काय झालं रे? हॅलो राम, हॅलो श्याम, हॅलो हरी, हॅलो अननोन युजर. अरे सर फक्त राम मॅच झालंय. दिस केस शुड बी रन अँड देन प्रोग्राम शुड बी स्टॉप. स्टॉप होतोय का? नाही. सो दॅट्स वाय आफ्टर दी एव्हरी स्टेटमेंट यू नीड टू राईट ब्रेक. आफ्टर दी एव्हरी केस यू नीड टू राईट ब्रेक. आणि ब्रेकमुळे ऍडव्हान्टेज हा भेटेल. पर्टिक्युलर केस मॅच झाली, कशाला पुढे जातोय? थांब ना बाबा तिथं. राम मॅच झाला, रामची केस एक्झिक्यूट झाली आणि पुढे काय? डायरेक्ट ब्रेक. डायरेक्ट ब्रेक. पुढे जाणारच नाही. लेट सपोज तुम्ही टाकला श्याम, श्याम मॅच झाला ना, कशाला पुढे जाईल? हॅलो श्याम, फिनिश. गेटिंग माय पॉईंट. युजरच नाही मॅच झाला तर डायरेक्ट अननोन युजर. सो दिस इज द ब्रेक गाईस. हा ब्रेक तुम्ही युज करू शकता या केसमध्ये. ठीक आहे. पुढला असतो कंटिन्यू. पुढला असतो कंटिन्यू. बघा कंटिन्यू पण लई सोपं आहे. कंटिन्यूचं काम काय सांगतो. लेट सपोज तुमच्याकडे हा फॉर लूप आहे. परत मी हाच फॉर लूप घेतो इथं. पुढे गेला. ऐ माझा फॉर लूप. ऐ माझ्या फॉर लूप इकडे. या फॉर लूप मध्ये कंटिन्यू युज केलं तर होतं काय बघा. कंटिन्यूचं काम काय? इट विल स्किप द इटरेशन. इटरेशनला स्किप करायचं काम याचं आहे. कंटिन्यू. कंटिन्यू. नावातच आहे रे कंटिन्यू. अभ्यास कंटिन्यू ठेवा, जॉब प्रत्येकाला भेटणार आहे. इट विल स्किप द करंट इटरेशन. ओके, करंट इटरेशनला स्किप करेल आणि गो फॉर नेक्स्ट इटरेशन. आणि पुढल्या इटरेशनला हा जातो. मग याचं काम स्किप करणं आहे बरं का. कसं? ब्रेकच्या जागी फक्त कंटिन्यू यूज केला. फक्त कंटिन्यू. आता हा आय ची व्हॅल्यू 5 झाल्यानंतर इट विल स्किप फॉर 5. इट विल स्किप 5. 5 ला स्किप करेल हा. आणि 1 ते 10 पर्यंत जाईल पण 5 स्किप केला, कारण कंडिशन ट्रू फॉर 5. कंटिन्यू म्हणजे स्किप करा. 5 ला स्किप करेल, पुढे जाईल, थांबणार नाही, पुढे जाणार कंटिन्यू. तुम्ही मला 5 झाली किंवा आयची व्हॅल्यू इक्वल इक्वल 7 झाली. आता 5 ला आणि 7 ला दोघाला पण स्किप करा. हे बघा 5 ला पण स्किप केला, 7 पण नाही. सो यू कॅन राईट लाईक दिस कंडिशन कंटिन्यू विल स्किप दॅट पर्टिक्युलर पार्ट. स्किपची लय गरज लागते आपल्याला. फॉर एक्झाम्पल हे बघा, मी दाखवतो मला स्किप कधी करायचं. सोपं एक्झाम्पल. सोपं एक्झाम्पल घ्या तुम्ही. लेट सपोज माझ्याकडे एक मेथड आहे. void लॉग इन नावाची एक मेथड आहे आणि इथं मी युजर नेम पासवर्ड घेतोय. युजर नेम कोमा स्ट्रिंग पासवर्ड. लॉग इन करायचं, युजर नेम पासवर्ड द्यावं लागेल बाबा, तेव्हाच लॉग इन होईल. बरोबर. मग मी तर कंडिशन लावतोय. इफ युजर नेम इक्वल इक्वल नल. युजर नेम जर नल असेल, युजर नेम जर नल असेल, अँड ऑर म्हणू आपण. ऑर युजर नेम डॉट युजर नेम डॉट एमटी असेल. एमटी असेल. युजर नेम नल असेल, युजर नेम एमटी असेल तर आपण काय म्हणू? इनव्हॅलिड युजर नेम. ओके, इनव्हॅलिड युजर नेम. अँड आफ्टर दॅट बघा, पुढे एक आणखीन इफ लावतोय मी. इथं चेक करतो. इफ युजर नेम इक्वल्स आधी अँड पासवर्ड इक्वल्स 1212. जर असं असेल बघा, इथं तुम्ही फक्त युजर नेम चेक केलं, डायरेक्ट इनव्हॅलिड युजर नेम म्हणले. ओके. आणि इथं आणखीन एक कंडिशन, पासवर्ड पण चेक करू आपण. सेम पासवर्ड जर नल असेल, पासवर्ड नल असेल, ऑर पासवर्ड डॉट इज एम्प्टी असेल, इनव्हॅलिड 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 पासवर्ड. प्रत्येक केस आपल्याला चेक करावं लागते आणि एफचं काम तेच आहे. इनव्हॅलिड पासवर्ड आणि दोन्ही जर बरोबर असेल तर डायरेक्ट आपण म्हणू लॉग इन सक्सेस. लॉग इन सक्सेस. बाबा ये ना. लॉग इन सक्सेस. बरोबर. लॉग इन सक्सेस. ओके. आता इथं मी तुम्हाला कंटिन्यूचा तर यूज झाला, मी तुम्हाला रिटर्नचा यूज इथं समजून सांगतो. कंटिन्यूचा आणखीन एक एक्झाम्पल मी घेईन. बट बिफोर दॅट इथं रिटर्न कीवर्ड एकदम प्रॉपर येतो बघा. रिटर्नचं काम काय इथं मी तुम्हाला सांगेन. गरज त्याची तुम्हाला कळेल आता. ओके. एल्स मध्ये आलो मी आणि एल्स मध्ये लिहिलं मी लॉग इन फेल्ड. आता तुम्ही हा जर कोड रन केला, लॉग इन मेथडला कॉल करा. याला कॉल कसं करणार? लेट सपोज मी याला स्टॅटिक बनवलं. आय विल कॉल दिस लॉग इन हिअर. मी लॉग इनला कॉल केलं. लॉग इन मध्ये मी युजर नेम दिलं नल. ओके. पासवर्ड दिला मी नल. दोन्ही नल नल दिलं बघा. नल गेलं इथं. इथं नल गेलं, कंडिशन ट्रू झाली. ऑर म्हणजे एक तरी ट्रू झाली. इनव्हॅलिड युजर नेम येणार आहे. पासवर्ड पण नल आहे, इनव्हॅलिड पासवर्ड येणार आहे. पण दुसरी गोष्ट, आपला प्रोग्राम थांबणार नाहीये. आपला प्रोग्राम इथं पण येणार आहे. इथं चेक करेल युजर नेम नल डॉट इक्वल्स. आता तुम्हाला येणार आहे नल पॉइंटर एक्सेप्शन. इफ यू रन दिस प्रोग्राम गाईज, कॅन यू चेक? इनव्हॅलिड युजर नेम
एक्सपेक्टेड होतं. इनव्हॅलिड पासवर्ड एक्सपेक्टेड होतं. नल पॉइंटर एक्सेप्शन पण आलं. का आलं माहित आहे? तुम्ही इक्वल्स मेथड कॉल करताय. माझं म्हणणं काय माहितीये का? जर नल आहे ना, जाऊच नका ना पुढं. पुढे जाऊच नका. युजर नेम नल आहे, कशाला पुढे जाताय तुम्ही? त्यामुळे मित्रांनो, यूज करा इथं रिटर्न. रिटर्न यूज करा, रिटर्न. रिटर्न लिहिण्याचा फायदा काय माहितीये का? पुढे जातच नाही. हे बघा, रन करा आता, डायरेक्ट इनव्हॅलिड युजर नेम, संपला विषय. म्हणजे जर नल असेल तर तुम्ही इक्वल्स मेथड त्याच्यावरती का कॉल करताय? रिटर्न कीवर्डचं महत्व आहे बघा. इट विल स्टॉप द एक्झिक्युशन ऑफ मेथड. मेथडच थांबवते डायरेक्ट. ही लॉग इन मेथड इथंच थांबवायची का? हा पुढं करून उपयोगच नाही ना. युजर नेमच नल आहे, काय चेक करायचे पुढं? पासवर्ड पण काय चेक करायचं नाही, इक्वल्स मेथड पण कशाला लावायचे? नल असल्यावर कळतंय सगळ्यांना. पण लेट सपोज युजर नेम नल नाहीये, युजर नेम राम आहे, पासवर्ड नल आहे. आता काय होईल बघा, युजर नेम नल नाहीये, ही कंडिशन काय होईल? फॉल्स होईल. इथं येईल. आता पासवर्ड नल आहे, इनव्हॅलिड पासवर्ड. आणि पासवर्ड पण इक्वल मेथड कॉल केले, मग नलवर इक्वल मेथड कॉल केलं, काय येईल बाबा? हे बघ, इनव्हॅलिड पासवर्ड लॉग इन फेल. इनव्हॅलिड पासवर्ड लॉग इन फेल का झालं? युजर नेम मध्ये राम आहे, राम बघितलं ना, कंडिशन चुकली. चुकल्या चुकल्या हा डायरेक्ट केला, लॉग इन फेल केले. ओके. याने पासवर्ड डॉट इक्वल्स केला नाही, जर केला असता तर एरर आला असता. पण जर पासवर्डच इनव्हॅलिड आहे ना, नल आहे ना, तर कशाला इकडे पुढे तरी जाताय भाऊ? ऐ, डायरेक्ट इथं पण रिटर्न लिहा ना, संपला ना विषय. इफ यू रन दिस कोड, इनव्हॅलिड पासवर्ड. येतं लक्षात? म्हणजे पर्टिक्युलर लेवल चेक करा, थांबा. दोन्ही पण बरोबर असतील, दोन्ही पण बरोबर असतील, आता काय टेन्शन? 1 2 1 2 आणि मी तर दिला आधी. आता काहीच टेन्शन नाही. इफ यू रन दिस, लुक ॲट दिस लॉग इन सक्सेस. म्हणजे आता ही कंडिशन फॉल्स, ही फॉल्स. आला इथं. रिटर्नचं लय महत्व आहे. रिटर्न लिहावा लागतो, प्रोग्राम स्टॉप करावा लागतो पर्टिक्युलर लेवल. गॉट इट? ओके. नाव मी इकडे येतो आता. ठीक आहे, आय विल केम हिअर. कंटिन्यूस एक एक्झाम्पल. लेट सपोज तुमच्याकडे एक ॲरे, स्ट्रिंग ईमेल्स आहेत तुमच्याकडे. या ईमेलमध्ये काही ईमेल्स आहेत. adi@gmail.com, gmail.com, देन ram.com, असे पण काही ईमेल्स आहेत. देन श्याम ऍट, एवढंच आहे फक्त. आणि लेट्स सपोज आकाश@gmail.com, असे काही ईमेल्स आहेत तुमच्याकडे. ओके. ना या ईमेल्स मधून आय वॉन्ट टू स्किप द ईमेल्स विच इज इनव्हॅलिड. इनव्हॅलिड ईमेल स्किप करा, बाकीचे प्रिंट करा. सो फॉर लूप सगळ्यांना आधी तुम्ही लावणार बरोबर. ईमेलला इटरेट करणार, कंडिशन लिहिणार. बघा कंडिशन काय असणार? जर ईमेलमध्ये इमेल्स ऑफ आय डॉट कंटेन्स, कंटेन्स नावाची मेथड आहे, ही चेक करते तुमच्या ईमेलमध्ये, तुमच्या ईमेलमध्ये जे गरजेचं आहे ते आहे का. लेट सोबत मी म्हणलं ईमेलमध्ये @, आहे का. इफ ईमेल कंटेन्स @, म्हणजे तो व्हॅलिड आहे. तुम्हाला @, पाहिजे. दुसरी गोष्ट, अँड ईमेल्स ऑफ आय डॉट एंड्स विथ, तो ईमेल एंड झाला पाहिजे .com ने. बरोबर आहे. ईमेलमध्ये पाहिजे आणि ईमेल एंड झाला पाहिजे .com ने, तरच तो व्हॅलिड आहे. दोन्ही पाहिजे बरं का, दोन्ही पाहिजे. आणि जर दोन्ही नसेल तर तो इनव्हॅलिड आहे. फक्त इथे लिहिलं मी नॉट. नॉट ईमेल कंटेन्स नॉट ईमेल्स एंड्स विथ .com. जर दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या, कंटिन्यू ना, कंटिन्यू ना. फक्त नॉट लावलं, उलट केलं मी. आता सी, ईमेल मध्ये असेल आणि .com ने एंड होत असेल तर तू व्हॅलिड आहे. पण मला इनव्हॅलिड काढायचं, मी नॉट लावलं. नॉट लावलं, उलट झालं. तर मी काय म्हणलं, नॉट ईमेल मध्ये नाहीये आणि ईमेल .com ने शेवट होत नाहीये, म्हणजे तो इनव्हॅलिड आहे. कंटिन्यू, स्किप करा. बाकीचे याच्या खाली मी प्रिंट केले, ईमेल्स ईमेल्स ऑफ आय, बाकीचे प्रिंट करा. सिम्पल. आता बघा स्किप कोणते होतील. इफ यू रन दिस, ओके, सगळेच आपल्याला येत आहेत इथं. कंटिन्यू, स्किप कुठलाच झालेला नाहीये. ओके. अँड लावल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. अँड लावल्यामुळे हा काय करतो, दोन्ही चेक करतो. सो मेक इट ऑर, मेक इट ऑर, किंवा हे हे ट्रू झालं तरी पण इनव्हॅलिड आहे, हे ट्रू झालं तरी इनव्हॅलिड आहे. लेट्स मी रन दिस. ओके, नाव यू आर गेटिंग व्हॅलिड ईमेल ओनली. स्किप कोण झाले माहिती आहे का? बघा कंडिशन ट्रू कशाला झाली, ईमेल मध्ये नाही, कोणता ईमेल आहे हा, संपला विषय. ट्रू झाली कंडिशन, डायरेक्ट स्किप. दुसरी कंडिशन, एंड.com ने नाही, ट्रू झाली कंडिशन, हा पण स्किप. पण हे दोन स्किप झाले नाहीत आणि हे व्हॅलिड होते. सो कंटिन्यूचं काम, स्किप कंडिशन टू स्किप, दॅट्स इट. तर हे 3 कीवर्ड मित्रांनो खूप महत्वाचे आहेत इंटरव्ह्यू मध्ये, याचं लय महत्वाचं आहे. ओके. रिटर्नचं काम काय? इट विल स्टॉप द एक्झिक्युशन ऑफ मेथड. मी भेटतो तुम्हाला डे 4 मध्ये. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब आणि जय शिवराय लिहायला विसरायचं. हे जी जाऊ.
जय जिजाऊ जय शिवराय.